आई, आता खूप झालं. काय करायचं या मुलीचं? हो, आपण हिच्यावर संस्कार करायला चुकलो म्हणून आता ही काय आपलं नाव धुळीला मिळवायला निघाली का? राजन, फक्त अनिकाला दोष देण्यात काय अर्थ आहे? हे सगळं कुणी केलंय, कसं केलंय? कमळीने आणलंच आहे ना जगासमोर. मी काही बोलू का? म्हणजे मी तिथे फार काही बोलली नाही, कारण राजनची आणि तुमची इज्जत राहावी म्हणून गप्प होती. पण ती काय कमळी, ती काय धुतल्या तांदळाची नाही. तुम्हाला काय माहिती चरणला तिने पैसे दिले असतील तर? आणि सगळेजण बोलत होते की आईने पैसे दिले, आईने पैसे दिले. पैसे आहेत कुठे? हां, आहेत कुठे? कमळीने घेतले, गिळले. झालं तुझं? 1 मिनिट थांब. हे पैसे, ही बॅग बंड्याने आपल्या गाडीत ठेवली होती. त्या लोकांची वकिलीगिरी करायला जाऊ नकोस हा. वेळीच लगाम घातला असतास आणि वळण लावलं असतंस ना अनिकाला, तर आज हा दिवस बघण्याची वेळ आली नसती आपल्यावर. ज्या ज्या वेळेला मी अनिकाला काहीतरी समजवायला जायचो त्या त्या वेळेला तू आडवी यायचीस. आणि आता तर तुम्ही तिघींनी गावासमोर तमाशाच केला. त्याचं काय करायचं बोल? वा काय? थांबा. कुठे निघाला? महाजनांच्या अब्रूचे धिंडवडे काढून झाले तरी या घरात यायची हिम्मत करताय? इथे पाऊल ठेवायची लायकी नाहीये तुमची. कामिनी, प्राजक्ता आपल्या नातीसारखीच आहे. तिची अशी बदनामी करायला निघालीस? अनिकाच्या बाबतीत कुणी असं केलं असतं तर? हा विचार सुद्धा नाही आला तुझ्या मनात? आणि त्या ऋषीचं आयुष्यही बर्बाद करायला निघालात तुम्ही. नशीब कमळी वेळेवर आली, नाहीतर अगदी सगळ्यांचं वाटोळं करायचंच ठरवलं होतं. देवाची कृपा आहे म्हणून तुमचं हे रूप आता जगासमोर आलं. आतापर्यंत तुमच्या लहान मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष करत आले, पण आता नाही. या भयंकर चुकीला माफी नाही. तुम्हाला या घरात जागा नाही. चालत्या व्हा इथून. निघा इथून. राजन, राजन, आईला समजून. आई काय बोलतीये? बरोबरच बोलतीये. निघा म्हटलं ना. आज की नाही लय खुशीचा दिवस आहे. मला तर असं वाटलंय सगळ्या मुंबईचं तोंड गोड करून टाकावं. बंड्या, आता लईच होतंय बघे. बघून की आपण कामच तसं केलंय ना. अगं आपली कामगिरी फत्ते केली आपण. ऋषीभाऊंचा साखरपुडा मोडलाय. वय, खरं म्हणजे लईच भारी झालंय बघ. मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या माकडणीचा डाऊस कटला. याचं तर लईच भारी वाटायलंय बघ मला. हा, बसून बसून गेमा करतात वय. आम्ही बी काय कच्च्या गुरुचं केलं नाही. कमळे, तुला माहित आहे का, तू ऋषी सरांचा साखरपुडा मोडून नयनतारा मॅडमचं बी भलंच केलंस. आता मला नाही वाटत ते तुझ्यावर चिडून बसले असतील. काय रे बंड्या? होय खरंय. आता त्या कडवाजींनी त्यासनी तारावरची कसरत करायला भाग पाडली म्हणा. पण कमळीनं त्यांची सगळ्यात मोठी अडचण दूर केली. मग आता त्या कशाला चिडतील तुझ्यावर? आता सगळं एकदम ओके मध्ये होतंय की नाही बघच तू कमळे. नाही निंगे, सगळं ओके मध्ये तवाच होणार जेव्हा नयनतारा मॅडमचं मी सगळं पैसे फेडणार. तोवर काय बी ओके नाही. अगं आता तू त्यांच्या घरासाठी एवढं मोठं काम केलंस म्हणल्यावर त्या काय तुझ्याकडे काय पैसे मागतील वय? काय तू पण निंगे, अगं सवाल ह्यो नाही की त्या माझ्याकडनं पैसे मागतील का नाही. सवाल हाय तो माझ्या स्वाभिमानाचा. आणि आबांनी शिकवलेलं मी कधीच विसरणार नाही. एक वेळ 2 घास पोटात कमी गेलं तरी चालत, पण कुणाची उदारी भागवल्याशिवाय एक दिवस बी सुखाची झोप घ्यायची नाही. लवकरात लवकर मला त्यांचं सगळं पैसे फेडायचं आणि लवकरात लवकर आपल्याला कामं शोधायला लागणार. हाय तुळजाई, आता तूच काहीतरी कर. कृपा कर आणि माझ्या हातनं उदारीचं सगळं पैसे फिटू दे त्यांचं. कमळे, अगं ती उदारी नव्हती काय, तो तुझा कामाचा मोबदला होता. नाही निंगे, आता ती उधारीच आहे. बरं बाई, तू म्हणशील तेच कर. तसं बी तू काय मला बोलायला देतीस वय. पण कमळे, तू काय बी म्हण, माझं मन मला सांगते. नयनतारा मॅडम एक ना एक दिवस तुला त्यांच्या घराला बोलवतील आणि तुझा आभार नक्की मानतील. बघ तू. होय,
कमळे मला पण तसंच वाटलंय. आणि का बोलू नये? अगं निघे, आपल्या कमळीनं कामच तसं केलंय ना. बरं चला, उशीर झालाय, जाऊया आपण. चल. ह्याच्यामध्ये बघ ना तुझी आई कशी वागते. माझी वहिनी आहे ती. वहिनी, अगं खरंच माझं काहीच चुकलं नाहीये. मी जे काही केलंय ना ते आपल्या सगळ्यांच्या अनिकासाठी, माझ्या अनिकासाठी, तुझ्या अनिकासाठी केलंय. आत्या प्लीज, जे काही केलंस ते सगळं अनिकासाठी केलंस असं म्हणून मोठेपणा करू नकोस. अनिकाला बिघडवण्यामध्ये पूर्णपणे तुम्हा दोघींचाच हात आहे. आई, तू बरोबर बोलतेस. ही असली माणसं ना आपल्या घरातच राहायला नको. उरली सुरलेली इज्जत सुद्धा ही लोक घालवून टाकतील. त्यांना काढून टाक. आजवर मी गप्प बसले होते. वाटत होतं आज सुधारतील, उद्या सुधारतील, पण नाही. आत्ताच्या आत्ता निघा तुम्ही इथून. माझ्या तोंडाकडे काय बघत राहिलाय? निघा म्हटलं ना. वहिनी, वहिनी मी काय सांगते माझं ऐकून घे ना. माझा दादा काहीतरी सांगतोय. वहिनी, दादा दादा, अरे तू तरी सांग ना वहिनीला. बाबा, अहो मान्य आहे तुमची बहीण आहे, पण आज जे तिने केलंय ना त्याने आपल्या घराण्याचं नाक कापलं गेलंय. बाबा, काय इज्जत राहिली सांगा ना महाजनांची, सांगा. राजन, प्लीज त्यांना आत घेऊन जा. त्यांना त्रास होत असेल. यांची बहीण म्हणूनच इतकी वर्ष तू कसंही वागलीस ना तरी मी सहन करत राहिले. सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिले. पण आता नाही. या अनिका सुद्धा तुझ्याच पावलावर पाऊल टाकून चालली आहे. आता अगदी पाणी डोक्यावरून गेलंय. आता तुम्हाला या घरात जागा नाही. निघा तुम्ही. हॅलो आई, माझ्या समोरच आहे. आपण हां, मी देतो, आईला देतो फोन. कोण आहे? आई, अनाथ आश्रमातनं फोन आहे. मी एक काम करते. मी थोड्या वेळात तुम्हाला परत फोन करते. वहिनी, वहिनी मी तुझ्या पाया पडते. मला खरंच या घरात हाकलून देऊ नको वहिनी. अगं मला तरी कोण आहे? माझ्यासाठी माझा दादा म्हणजेच माझं सर्वस्व आहे. आणि दादासाठी मी आहे. आम्हाला आपलं म्हणून असं दुसरं कुणीही नाहीये. आम्ही दोघंच एकमेकांसाठी आहोत वहिनी. वहिनी, मला घरातनं बाहेर हाकलू नको. मी इथंच राहीन कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात पडून. पास पुरे झाला हा खोटेपणा. तुझ्या भावासाठी नाही, पण माझ्या मोठ्या नातीसाठी, जिचा तुम्ही आयुष्यभर तिरस्कार करत राहिलात, तिच्यासाठी आज सोडून देते तुम्हाला.